पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि इस्रायल देशादरम्यान. प्रश्न 2, जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 6 जुलैला. प्रश्न 3, महिला T20 विश्वचषक चे विजेतेपद अलीकडेच कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने. प्रश्न 4 पाहूया. केको फुजिमोरी यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पेरू देशाच्या. प्रश्न 5, मिस अँड इंटरनॅशनल 2026 या आंतरराष्ट्रीय सौंदर्य आणि फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी पहिल्यांदाच कोणत्या देशाला मिळाली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 6, दिल्ली विद्यापीठाने कुलगुरू म्हणून नुकत्याच 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे योगेश सिंग यांची. प्रश्न 7 पाहूया. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 8, कोणत्या राज्यातील सी बकथॉर्नला GI टॅग देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश राज्यातील. प्रश्न 9, विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सचिन अहिर यांची. प्रश्न 10 पाहूया. 16वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 11, भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया आयात निर्यात शिपिंग कंटेनरचे अनावरण कुठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 12, ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचे यजमानपद कोण भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी. प्रश्न 13 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी कोणत्या राज्यात मारुती सुझुकी इंडियाच्या अत्याधुनिक वाहन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 14, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन झिरो पॉवर्टी हा उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 15, ओपन एआयने भारतात आपल्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रभजीत सिंग यांची. प्रश्न 16 पाहूया. तीजनबाई यांचे नुकतेच निधन झाले त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे त्या गायिका होत्या. प्रश्न 17, कोणत्या राज्यामध्ये शाळांजवळ 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 18, भारतातील कोणते विमानतळ इट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे पहिले विमानतळ ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे चौधरी चरण सिंग विमानतळ. प्रश्न 19 पाहूया. आपल्या पारंपरिक हस्तकलेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुंडा आदिवासी समुदायाच्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या राज्यातील दागिन्यांना GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील. प्रश्न 20, नव्या वक्फ कायद्याअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन सेफ सायबर स्पेस सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 2, अमेरिकेचा 250वा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 जुलैला. प्रश्न 3, नॅशनल रोड सेफ्टी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे नितीन रमेश गोकर्ण यांची. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशात भारतीय लष्कराच्या 651 जवानांना त्यांच्या शांतता रक्षक मोहिमेसाठी संयुक्त राष्ट्रांची पदके प्रदान करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कांगो देशामध्ये. प्रश्न 5, कोणत्या राज्याने यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा आणि राजस्थान राज्य सरकारने.
प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्यातील पारंपरिक लाकडी डिंगी बोटींना जीआय टॅग देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यातील. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी व राज्यपाल आहेत आर्यन रवी. हे प्रश्न 7. कोणत्या राज्य सरकारने 2026 आणि 2036 साठी खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 8 पाहूया. अलीकडेच कोणत्या राज्यात द्री महोत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 9. भाव्या भारत औद्योगिक विकास योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने. प्रश्न 10. महिलांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 11 पाहूया. केरळची लांब उडीपटू ऐसी सोजनने नुकतीच एका उडीसह महिलांच्या लांब उडीचा 22 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. तर तो 6.88 मीटर एवढी लांब उडी मारून विक्रम मोडलेला आहे. प्रश्न 12. कोणाला पहिल्या NBT भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रसून जोशी यांना. प्रश्न 13 पाहूया. ABC पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 मध्ये भारताने आपले पहिले कांस्य पदक जिंकण्यासाठी कोणत्या संघाला पराभूत केले आहे? तर त्याचं उत्तर आहे बहरीन या संघाला. प्रश्न 14. पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कुठे केले? तर ते राजस्थान राज्यामध्ये केले आहे. प्रश्न 15. पहिले राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026 कुठे आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्यातील बोरजुली पाणथळ जागा जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यातील. प्रश्न 17. भारताने कोणत्या हेलिकॉप्टर संचालनासाठी आपल्या पहिल्या प्रायव्हेट पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे उंडवल्ली हेलिपोर्ट आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 18. इलेक्ट्रॉनिक्स ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 19 पाहूया. मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 20. कोणत्या राज्याने प्राणी सृष्टीच्या सर्वाधिक नवीन प्रजातीच्या शोधाची नोंद केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 21 पाहूया. ICC पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल फलंदाज कोण बनला आहे? तर ते आहेत ईशान किशन हे. प्रश्न 22. धीरज सेठ हे कितवे भूदल लष्कर प्रमुख बनलेले आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.